जय हरी शेतकरी मित्रांनो, सध्या कर्जमाफीचा कार्यक्रम चालू आहे आणि याच्यामध्ये व्हायले काय महत्त्वाचं एक लक्षात घ्या. बऱ्याच शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये संभ्रम आहे की आपलं कर्जमाफीमध्ये नाव येतं आहे का नाही, येईल का नाही, नेमकं कोणत्या शेतकऱ्याचं येणार. त्याच्यात काहीतरी बातम्या वेगवेगळ्या येतात. ह्या शेतकऱ्याचं नाव येणार आहे, 2012चे शेतकरी घेतल्या जाणार आहेत, ज्याचं 2017च्या कर्जमाफीत नाव नाही आलं, 2019च्या नाही आलं, त्याचासुद्धा निर्णय झालेला आहे. अशात तुम्हाला पुराव्यासहित दाखवणार आहे आणि ते खरं वाटतंय. शेतकऱ्याला माहीत नसतं या गोष्टी सगळ्या. बातमी आली म्हणजे ही खरी आहे असं वाटतंय. पण तुम्हाला सांगतो, कोणतीही गोष्ट आपण ज्यावेळेस स्वतः एखादा शासन निर्णय असेल किंवा अधिकृत एखाद्या मंत्र्यानं, एखाद्या अधिकाऱ्यानं हे ज्यावेळेस जाहीर करत नाहीत त्यावेळेस ह्या गोष्टीचं काही खरं नसतं. त्याचं कारण असं आहे, आज हे सोशल मीडिया आणि हे सोशल मीडिया म्हणजे सगळेच काही चांगली माहिती देण्यासाठी करीत नाहीत. बरेच जण काय करतात, आपले चॅनल चालावं, आपल्याला व्ह्यूज मिळावे आणि त्याच्या माध्यमातून त्याचा फायदा व्हावा म्हणून असं बरेच जण करीत असतात. आणि हे कधी होत असते, ज्यावेळेस कोणत्याही गोष्टीचा ट्रेंडिंग विषय असेल. आता सध्या कर्जमाफीचं आहे, बस कर्जमाफीबाबत हे लोक अशा घोषणा करीत राहणार, काहीतरी खोट्या बातम्या दाखवत राहणार आणि आपला खेड्यापाड्यातल्या शेतकरी असतो त्याला मोबाईलवर बातमी आली म्हणजे ती खरीच आहे असं वाटायला लागतंय. तशी तुम्हाला एक बातमीसुद्धा मी दाखवणार आहे. मग कधी पीक विम्याचा असेल, कधी अतिवृष्टी अनुदान असेल. मात्र यामध्ये काही मोजकेच लोक असतात की ते फक्त खरंच त्याला तळमळ शेतकऱ्याबद्दल असती, ते शेतकऱ्याबद्दल खरी माहिती देण्याचा, शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल याचा प्रयत्न करीत असतात. आता तुम्हाला एक मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्या बैठकीत काय निर्णय झाला त्याच्याबद्दलचा एक व्हिडिओच ऐकवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हे पहा, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. मागील कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्यानं सुद्धा कर्जमाफी मिळणार आहे. 2017 आणि 2019च्या कर्जमाफीमध्ये अनेक शेतकरी हे वंचित राहिले होते. याविषयी अधिक अपडेट जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून. वैदेही, खूप मोठी बातमी आहे शेतकऱ्यांसाठी. ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नव्हती त्यांना सुद्धा आता लाभ होणार आहे. काय अपडेट्स आहेत? आता बघा शेतकरी मित्रांनो, ही अशी बातमी फेसबुकच्या माध्यमातून असेल, इंस्टाग्रामच्या माध्यमातून असेल, यूट्यूबच्या माध्यमातून असेल, शेतकऱ्याला बघायला मिळते. आणि आजकाल प्रत्येकजण वावरात बसलेला असला, धुऱ्यावर बसलेला आहे, आऊत उभं केलेलं आहे, वाट्यावर बसलेलं आहे की मोबाईल चाळायला आहे आणि प्रत्येकाला वाटायला आपलं नाव याच्यामध्ये यायला पाहिजे. आणि त्यामध्ये महत्त्वाचं, ही जी काही कर्जमाफी आहे यामध्ये 1/4/2019च्या नंतरचे शेतकरी घेतलेले आहेत. आणखी 2017च्या कर्जमाफीत जे पात्र झाले किंवा नाही झाले त्यांचा काही यामध्ये समावेश होणार नाही. ज्यांना 2019चा लाभ मिळालेला आहे त्यांच्यासाठी 50,000 रुपये होते, त्याला 2 लाख रुपयाची घोषणा झालेली आहे. आणि त्यामध्ये जे नियमित शेतकरी आहेत त्याला 50,000 देण्यात येणार आहेत, त्यालासुद्धा 2 लाख रुपये द्यावेत म्हणून क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून रविकांत तुपकर आणि त्यानंतर किसान सभेच्या माध्यमातून अजित नवले यांनी आता पुढे आंदोलनाचा इशारा दिला आहे. मात्र खरं शेतकऱ्यांना या गोष्टी का पटत नाहीत हा सांगण्याचा माझा उद्देश होता. कारण असे काहीतरी आपलं चॅनल चालावं म्हणून माहिती देण्याचा प्रयत्न करतात. आता या तुम्ही ऐकलं बातमीमध्ये 2017 जे शेतकरी होते जे पात्र नव्हते त्यांनासुद्धा लाभ मिळणार, 2019ला नव्हते त्यालासुद्धा लाभ मिळणार आणि मंत्रिमंडळाची बैठक झाली असं दाखवण्यात आलं. आणि यामुळे शेतकऱ्यांचा महत्त्वाचा भ्रमनिराश होतो आणि शेतकऱ्यांचा विश्वास ह्या सांगणाऱ्यावरचा उडत असतो. त्यामुळे एक लक्षात घ्या, आपण या चॅनलच्या माध्यमातून जी अधिकृत माहिती असेल, जी खरी असेल तीच देण्याचा प्रयत्न करतो. कारण मी सुद्धा एक शेतकरी आहे. शेतकऱ्याची तळमळ काय असते, शेतकऱ्याचे काय कष्ट असतात याची मला जाणीव आहे. त्यामुळे 100% आपण जी सत्य माहिती आहे, खरी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे अशा भूलथापांना बळी पडायचं नाही. काय नाही, आत्तापर्यंत कोणताही बदल झालेला नाही. फक्त जो 2 जून 2026चा शासन निघाला त्यानंतर फक्त ज्या शेतकऱ्यांना 2019ला पात्र होते त्याला 50,000 मिळणार होते, फक्त त्याला आता 2 लाख मिळणार आहेत. याच्या व्यतिरिक्त कर्जमाफीमध्ये असा मोठा कोणताही बदल झालेला नाही. आता आपली माहिती कशी वाटली तेवढं नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान.